ह्या वाटेनच बघा ज्योतिबाकडे निघाली होती बघा. ज्योतिबा अहो ते नव्हं, या ज्योतिबांकडे चालली होती बघा भिडेवाड्यामध्ये. अहो या शाळा याच्याशी ना लय संबंध आहे बघा माझा. जुन्या आठवणींना त्या पायवाटांना ना स्पर्श करायला आली बघा आता परत. मग म्हटलं इथं आहेच तर जरा बोलून जावं म्हटलं तुमच्याशी. पण अहो म्या हाय नारायणबाई. आता तुम्हाला वाटल नारायणबाई कोण? अहो मी सगुणाची आई आहे, सगुणाची, जी या ज्योतिबारावांच्या आणि सावित्रीबाईच्या शाळेतली पहिल्या मुलीची आय आहे मी. अहो आज हा मुलींचा लख प्रकाश बघताना ना डोळे भरून येत आहेत हो. तुम्हाला एक सांगते, जेव्हा यांनी पाऊल टाकलं ना शिक्षणाचं, तेव्हा काळ काय होता, समाज काय होता. अहो लोक शेण माती मारायची त्यांना, खायची. अहो माझ्या सावित्रीबाई मी डोळ्यांनी बघितलंय जेव्हा जाताना, ही लोक त्यांना शेणा मातीने मारायची हो. पण ऐकलंय मी माझ्या कानांनी, ज्योतिबा एकच म्हणाले तवा, समाजाची गती यांच्याशिवाय मिळणार नाही. मी हाय बरोबर, तू चाल पुढं. अहो हे शब्द जेव्हा ऐकलं ना तेव्हा ठासून निर्णय घेतला बघा आता, की माझी सगुनी शाळेत धाडणार म्हणजे धाडणारच. झाली की सुरू माझी सगुनी शाळेत जायला. तुम्हाला सांगते, जेव्हा माझ्या सगुनीने पहिलं अक्षर लिहिलं ना, बरं वाटलं बघा बा. पण काय सांगावं तुम्हाला, अहो जसं ह्या माय बापांनी शेण माती खाल्ली मारली ना लोकांनी, समाजाने काय आम्हाला सोडलं का होतं? जाती बाहेर काढलं, समाजा बाहेर काढलं. पण हा माझा माय बाप माझ्या समोर उभा होता, ह्यांनी आम्हाला आसरा दिला. काय म्हणले माहितीयेत का तुम्हाला? नारायणबाई मुलीला शाळेत न धाडून काय पाप केलंस वय ग? क्रांती केलीयस, क्रांती. वाटलं बघा आता नीट आहे सगळं. काय काय नाही केलं ज्योतिरावांनी. शोषितांविरुद्ध, त्यांच्या विरुद्ध आवाज उठवला, वसतिगृह काढली. अहो टाकून दिलेल्या बाया बापड्यांना बाळांपण सुरू करणारा हा माझा मायबाप होता हो. अहो पाणवट्यावर जायची बंदी, शिक्षणाला बंदी, सगळीकडे बंदी. सार्वजनिक विहिरी खोलून दिल्या, आमच्यासाठी सगळ्यांसाठी शाळा काढल्या यांनी. किती सुरू करावं. हो छोट्या छोट्या लेकरींना नवरा मेला म्हणून केशवपनाला धाडायचे. न्हाव्यांचा संप करून आणला की त्यांनी लगेचच केलं. सती प्रथा बंद करण्यासाठी केली. काय नाही केलं हो माझ्या या मायबापाने. तुम्हाला सांगते, हे सगळं करताना तेव्हा मी बघायची, ज्योतिराव शांत उभा असायचे, आपल्या निर्णयावरती ठाम होते ते. हातात पुस्तक, पायात चिकाटी. एका स्त्री माग उभा राहणारा एवढा खंबीर पुरुष, काय म्हणावं त्यांना. नतमस्तक होण्यासारखंच होतं हो ते. दूरदृष्टिकोन काढला. आजचा आपण बघतोय, आज खरंच ह्या पायवाटांना ह्या स्पर्श करताना आज जाणवतोय की पूर अभिमानाने भरून बी येतो की ह्यांनी सुरू केलेल्या त्या पायवाटांवर मी चालले हो, धाडस केलं तवा. आता कळतंय मला की मला तेव्हा म्हणायचे ना ज्योतिबा, ही नारायणे तू लय मोठी क्रांती केली. क्रांतीची आज मला जाणीव होती बघा. पण खरं सांगू का, ज्योतिबा रावांनी आणि सावित्रीबाईंनी सुरू केलेली पायवाट थांबली नाही बरं का हो. ती आपल्याला सगळ्यांना मिळून चालवायची. खरं सांगू का, शेवट बघितलंय त्यांचं. आजारी पडलं होतं, अंग सुजलं होतं, पण डोळ्यात मात्र चकाकी होती. सावित्रीला म्हणायचं, सावित्रे मी जातोय, पण माझ्या लेकीच्या शिक्षणाची जबाबदारी आता तुझ्यावर आहे बघ. आणि तुझ्यानंतर ह्या माझ्या लेकी माझा वारसा पुढे चालू. ते करत करत जीव सोडला की हो माझ्या मायबापाने.
खरंच आज ह्या आठवणींना या शाळेला बघून आज पुन्हा एकदा भरून आले बघा. लय बरं वाटतंय बघा हे सर्व बघून. पण का इथं आली हे मात्र थोडस एकदा परत बोलती बघा. हे सगळं हाय, हे सगळं इथं थोडस थांबते. ह्या नाटकातून मला जे सांगायचंय, एक बोलायचंय ते बोलण्याचा प्रयत्न करते इथं. की आता इथं एक मी मुलगी म्हणून, एक स्त्री म्हणून, एक आई म्हणून, एक जबाबदार शिक्षिका म्हणून सुद्धा इथं उभी आहे. ह्या मुद्द्यातनं सांगायचं एकच आहे, त्या काळच्या समाजामधल्या अडचणी तेवढ्याच होत्या, आताही अडचणी आहेत. त्यावेळेला त्या सगळ्यांनी पुढे येऊन मात केली. इथं नारायणबाईंचा सांगण्याचा उद्देश हाच आहे की आता पण आपल्या काळातल्या आपण समस्या बघतोय. जसं खाजगीकरणाचं आता चाललेलं हे नवीन वार आहे, या वाऱ्याला जसं कुणी एखादा चांगला लढत असेल तर आज आपली पालक म्हणून पुढे येण्याची जबाबदारी येते. कारण आपण नाही आलो तर आपल्या गोरगरिबांची आपली मुलं इथं मरणार आहेत. सांगायचा उद्देश एकच, क्रांती करताना, सगळ्या गोष्टी करताना आपल्याला पाऊल पुढे टाकायचंय. अहो बघा की किती साधं सुद्धा आहे. स्वातंत्र्यापूर्वी या व्यक्तींनी आपल्या प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत करायला लावलं. स्वातंत्र्यानंतर 60 वर्षांनी आपलं प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत होते आणि आता खाजगीकरणाचं फूल काढलं. म्हणजे शिक्षणाचं वारं वाहतंय कुठं. कशासाठी या सगळ्यांनी प्रयत्न केले होते. मग आपली ही तेवढीच नैतिक जबाबदारी की आपणही ह्या चांगल्या गोष्टींमध्ये तितकेच पायवाटांनी पुढे चालणं खूप गरजेचं. तर पुढे जाऊन आपल्या मुलांचं भवितव्य आहे, नाही तर आपण आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतल्यासारखं. आज त्यांच्या या पवित्र स्मृतींना पुन्हा एकदा अभिवादन करून रजा घेते. धन्यवाद.